पीक विमा संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे। तर पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता 2024 आणि 25चा पीक विमा इथं आता मंजूर झालेला आहे व वाटपसुद्धा जी की मान्यता इथं देण्यात आलेली आहे, जी की पीक विमा इथं मंजूर झालेला आहे, जी की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे या GRमध्ये अपडेट त्यानंतर इथं अमाऊंट तुम्हाला अनुदानाकरिता जी की अमाऊंट इथं इतकी मंजूर झालेली आहे। तर 22 सप्टेंबर 2025चा हा जो काही इथं GR आलेला आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे पीक विम्याचे फॉर्म इथं मंजूर झालेले आहेत। तर ज्यांनी तक्रारी केलेल्या होत्या त्यानंतर शेतकऱ्यांचा फळ पिकाचा हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक जे की इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी की आर्थिक मदत जी की इथं हवामानामुळे त्याचप्रमाणे जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे त्यामध्ये ढगफुटी असेल, चक्रीवादळ, रोगामुळे जे काही तुमच्या पिकाचे इथं नुकसान झालेलं आहे, जे काही फळ पीक विमा आहे त्यामध्ये संत्रा असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष, तर 8 पिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये जे की इथं 26 जिल्हे यामध्ये 26 जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये कोणकोणते आहे, त्यानंतर संत्रा असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल, चिकू असेल, पेरू असेल, लिंबू असेल, सीताफळ असेल व 8 फळ पिकाचा जे काही पीक विमा इथं मंजूर होऊन सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी काही अमाऊंट आहे ती इथं मंजूर होऊन सगळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधारलिंक बँक खात्यामध्ये इथं DBTच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2024 आणि 25 करिता जी काही निधी इथं उपलब्ध होऊन सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं DBTच्या माध्यमातून पाठवलेले आहे। तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा। तर ते पीक विमा कंपनीचे नावं भारतीय कृषी विमा कंपनी आहे, त्यानंतर मागणी क्रमांक आहे, त्यानंतर इथं जे काही एकूण किती नुकसान झालेलं आहे, किती अमाऊंट शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे ते तुम्हाला इथं पीक विमा कंपनीचे नावे त्यानंतर आराखडा इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे। तर आता याचप्रमाणे खरीप असेल, रब्बी असेल, अग्रिम पीक विमा त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी, गहू, हरभरा, खरीप आणि रब्बी, तर अशांचं जर तुम्हाला पीक विमा 2024 आणि 25चा जर जमा झालेला नसेल तर अशाने तक्रार करून तुम्ही तुमचा राहिलेला पीक विमा इथं मिळवता येणार आहे। तर यामध्ये फॉर्च्युनर जनरली आहे, बजाज फायनान्स आहे, त्यानंतर इथं जे काही कंपन्यांची नावे आहेत ते युनिक्लो, सोल्पो आहे। तर यामध्ये विविध कंपन्या आहे, यामध्ये 4 कंपन्या जे काही फळ विभागासाठी काम करतात। तर यामध्ये जे काही फळ विभागाचा पीक विमा जे काही निधी मंजूर झालेला आहे, जे की 26 जिल्ह्यांमध्ये आता वाटप इथं सुरू। तर या 26 जिल्ह्यांची जर तुम्हाला यादी पाहिजे असेल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात व कोणकोणते शेतकरी आहेत तर त्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। थँक्यू।